उल्हास नदी दुथडी भरून वाहत असताना अंबरनाथमधील शिवमंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधानाचार्य यांनी। कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी आणि पुढील ग्रामीण पट्टा जो आहे तो 2 दिवस पावसाने झोडपून काढलेला पाहायला मिळतोय। आज सकाळी खरं तर पावसाने थोडी उसंत घेतलेली होती, त्यामुळे पाऊस थांबला असं वाटत असताना दुपारनंतर पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर पकडलेला पाहायला मिळाला। उल्हासनगर असेल, भिवंडी असेल, हे जे शहर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे। अंबरनाथमध्ये देखील शिव मंदिर जे आहे प्राचीन ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे। तर भिवंडीतल्या अनेक भाग पाण्याखाली गेल्याने अक्षरशः जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे आज रविवार होता, चाकरमान्यांना घाई नव्हती, घरी बसून पावसाचा आनंद घेता आला। मात्र उद्या सोमवार आहे, उद्या नेमका हा चाकरमान्यांचा पावसाळ्याचे दिवस कसा जाणार हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण हवामान खात्याने 2 दिवस पावसाचा अंदाज दिलेला आहे। त्यामुळे उद्या ट्रेन नीट सुरळीत असणार का, चाकरमान्यांना पाऊस दिलासा देणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री प्रधानाचार्य, NDTV मराठी, डोंबिवली।